नमस्कार. आपण आत्ता आहोत वारजे माळवाडीमधील कैलासवासी अरविंद बारटक्के रुग्णालय या पुणे महानगरपालिकेच्या रुग्णालयाच्या परिसरामध्ये. या रुग्णालयामध्ये खाजगी तत्वावर एक मल्टी स्पेशालिटी रुग्णालय सुरू करण्यासाठी 4 महिन्यांपूर्वी या ठिकाणी भूमिपूजन मोठ्या वाजत गाजत करण्यात आलं. त्याला देवेंद्र फडणवीस असतील, अजित पवार असतील, हे दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते. त्याचबरोबर स्थानिक मोठमोठे मंत्री, आमदार, खासदार सगळे या ठिकाणी उपस्थित होते. मात्र 4 महिने झाल्यानंतर देखील आजही या रुग्णालयाच्या कामाची कुठलीही मुहूर्तमेढ सुरुवात प्रत्यक्षात करण्यात आलेली नाही. मात्र या 4 महिन्यांपासून या ठिकाणी चालू असलेली ओपीडी बंद करण्यात आली. आता पावसाळा सुरू झालाय आणि ज्या ठिकाणी सध्याची ओपीडी स्थलांतरित करण्यात आलेली आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रुग्णांची गैरसोय होते. मग जर यांना हॉस्पिटलचं काम सुरूच करायचं नव्हतं तर इथली ओपीडी बंद करून रुग्णांची गैरसोय करण्याचा घाट का घातला गेला? त्याचबरोबर या ठेकेदाराचे चोचले कोण पुरवतंय, अशा प्रकारचा सवाल या ठिकाणी नागरिकांकडून उपस्थित केला जात असताना या ठिकाणी डायलिसिस सेंटर जे सुरू आहे, ज्याला दर महिन्याला किमान 250 ते 300 रुग्ण लाभ घेत आहेत, त्याचबरोबर HIV सेंटर देखील या ठिकाणी सुरू आहे. त्याचाही मोठ्या प्रमाणात रुग्णांना किमान 9 ते 10 पेशंट आता दर महिन्याला या ठिकाणी उपचाराचा लाभ घेत आहेत. त्या रुग्णांना वाऱ्यावर सोडून या ठिकाणी खाजगीकरणाचा घाट घातला गेलाय. तर या रुग्णांची होत असलेली गैरसोय याला जबाबदार कोण आहे, असा प्रश्न विचारला जात असताना आपण काही लोकप्रतिनिधी आणि समाजसेवकांच्या देखील प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत. याबाबत त्यांचं काय मत आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय. पाहूयात कोण काय नेमकं म्हणतंय. तर ज्या ठिकाणी आता ही ओपीडी हलवण्यात आलेली आहे तिथली जी जागा आहे ती पुरेशी नाहीये. तिथं रुग्णांची खूप गैरसोय होतीये. तिथं मूलभूत सुविधा सुद्धा त्यांना पुरवण्यात आलेलं नाहीये. साधं पिण्याचं पाणी सुद्धा तिथं उपलब्ध होत नाही. टॉयलेट, बाथरूम या सगळ्यांची रुग्णांची तिथे गैरसोय होते. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी डायलिसिस सेंटर चालू होतं, आता तेही त्यांचं हलवण्याचं चालू आहे. इथे साधारण 200-250 रुग्ण या सेवेचा लाभ घेतात. आता हे हलवण्यासाठी पर्यायी व्यवस्था इथे आजूबाजूला नाही आहे असं एकंदर महापालिकेचं म्हणणं आहे. मग ही इथून हलवल्यानंतर जी रुग्णांची जी मोठी गैरसोय होणार आहे त्याची महापालिका काय सोय करणार आहे? नुसतं दवाखाना होणार म्हणून धूमधडाक्यात त्याचं उद्घाटन झालं, 100 आणि शेकड्यांनी फ्लेक्स लागले, नेत्यांनी येऊन इथं मोठी मोठी भाषणं केली, प्रत्येकाने हे आमचं श्रेय आहे, आमचं श्रेय असे मोठे मोठे दावे केले. पण वास्तवात इथं आज एक वीटही रचलेली नाही आहे. इथं जर येऊन बघितलं तर जागेवर प्रत्यक्षात काहीच काम चालू झालेलं नाही आहे. आणि जो दवाखाना इथं पूर्वी होता तो हलवून जी रुग्णांची खूप मोठी कुचंबना केलेली आहे, खूप मोठी गैरसोय झालेली आहे. आणि आरोग्य अधिकारी, पुणे महापालिकेचा आरोग्य विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे. इथं जे हे डायलिसिस सेंटर जे चालू होतं ते महापालिकेने पूर्ववत योग्य ठिकाणी होतं तसं पूर्ववत करावं. OPD सुद्धा जी आता गैरसोय होती ती पूर्ववत करावी. आणि पावसाळ्याचे दिवस आहेत, रुग्णांची कुठल्याही प्रकारे गैरसोय झाली नाही पाहिजे. आज जर आपण बघितलं तर शहरामध्ये वेगवेगळे साथीचे आजार पसरत आहेत. रोज रुग्णसंख्या आढळते आहे. वेगवेगळे साथीचे आजार, डेंग्यू, झिंका यासारखे आजाराचे रुग्ण आढळत आहेत. आणि जे इथं चालू असलेलं दवाखाना अशा प्रकारे हलवण्यात आल्यामुळं इथं स्थानिक रुग्णांची यावर जो एक गरीब लोक येऊन या ठिकाणी त्याचा उपचाराचा लाभ घेत होते त्यांची खूप मोठी या ठिकाणी गैरसोय होत आहे.